हॅलो किड्स, कसे आहात? आज आपण मॅथ्सचा पुढचा चॅप्टर बघतोय, प्लेइंग विथ नंबर्स. सुरुवात करूया बोर्ड मास. वी हॅव सॉल्व्ड मेनी प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्विंग ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ नंबर्स. आतापर्यंत बरेचसे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत बघा, वेगळे केलेत. फक्त ॲडिशन केली आहे, सबट्रॅक्शन केलं आहे, मल्टिप्लिकेशन केलं आहे, डिव्हिजन केलं आहे. आता एक एक्झाम्पल मी इथं घेते. 4 × 3 + 2 हे आपण दोन मेथडनी सोडवू शकतो. त्यातली पहिली मेथड आहे 4 × 3 + 2. याच्यामध्ये मग करताना मी काय केलं, आधी मल्टिप्लिकेशन केलं 4 × 3 आणि मग त्यात 2 ॲड केले, मग त्याचं आन्सर आलं 14. आता दुसऱ्या मेथडनी मी सोडवलं. इथे ॲडिशन आधी केली, म्हणजे काय 4 × 5 आणि ह्याचं आन्सर आलं 20. मग एक्झाम्पल 1 आणि त्याचे आन्सर 2. मग ह्याच्यात काय करावं बरं, कुठलं आन्सर करेक्ट आहे? याच्यासाठी काय केलं गेलं बघा. इन बोथ केसेस आन्सर इज डिफरंट, सो विच आन्सर विल बी कन्सिडर्ड टू बी करेक्ट. सो अ सेट ऑफ रूल इज डिफाइंड टू सॉल्व प्रॉब्लेम्स विथ मोर दॅन वन ऑपरेशन, दॅट इज बोर्ड मास. मग असं करेक्ट आन्सर कुठलं हे कळायचं असेल तर काय केलं, त्याच्यासाठी काही रूल्स सेट केले गेले आणि ह्यालाच काय म्हणायचं, बोर्ड मास. ह्याच्यात एकापेक्षा जास्त ऑपरेशन्स असतात, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, ॲडिशन आहे आणि सबट्रॅक्शन आहे. आता हे बोर्ड मास म्हणजे काय? बोर्ड मास स्टँड्स फॉर ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. ब्रॅकेट कशाची, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन, या सगळ्याला मिळून काय म्हणायचं, बोर्ड मास. देर आर डिफरंट काइंड्स ऑफ ब्रॅकेट्स. आता वेगवेगळ्या ब्रॅकेट्स असतात. पहिली इथं दिली आहे ती आहे स्क्वेअर ब्रॅकेट, दुसरी आहे कर्ली ब्रॅकेट, तिसरी आहे राऊंड किंवा ज्याला स्मॉल ब्रॅकेट असं म्हणतात, आणि डॅश एक दिली आहे, दॅट इज कॉल्ड अ लाईन ब्रॅकेट ऑर व्हिन्क्युलम. इट इज अ होरिझोंटल लाईन ड्रॉन ओव्हर नंबर्स ऑर लेटर्स टू शो दे आर अ ग्रुप. काही वेळेला काय केलेलं असतं, ह्या ब्रॅकेटवर आपल्याला ओळखू येतात, स्क्वेअर आहे, कर्ली आहे, राऊंड आहे. पण काही वेळेला काय केलेलं असतं, त्या नंबर्सच्या वरती एक लाईन ड्रॉ केलेली असते आणि याचा अर्थ काय होतो, होरिझोंटल लाईन असते ती, त्याला काय म्हटलं जातं की ते सगळा मिळून त्या नंबर्सचा एक ग्रुप आहे. In a question, there may be more than one kind of brackets. In such cases, the order of simplification is first simplify vinculum, then round bracket, then curly bracket and finally box bracket. जेव्हा एखाद्या क्वेश्चनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रॅकेट असतात तेव्हा ती सोडवण्याची एक पद्धत आहे. पहिल्यांदा काय करायचं, विन्क्युलम सोडवायचं, नंतर राऊंड ब्रॅकेट, नंतर कर्ली ब्रॅकेट आणि नंतर बॉक्स ब्रॅकेट. In order of operation to be followed for all problems involving more than one operation is as follows. कधी काय होतं, ह्या ब्रॅकेट आपण सोडवत असतो तेव्हा काय होतं, काही गोष्टी फॉलो करायच्या. त्यातल्या कुठल्या ते बघूया. एनिथिंग इन ब्रॅकेट मस्ट बी डन फर्स्ट. जे काही ब्रॅकेटमध्ये आहे ते आधी सोडवायचं. देन वी इव्हॅल्युएट ऑफ, म्हणजे काय दिलेलं असतं, नंतर 1/5 ऑफ 15, म्हणजे ह्या केसमध्ये ऑफ म्हणजे तिथलं मल्टिप्लिकेशन आधी करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट टू डू एनी डिव्हिजन, मग डिव्हिजन करायची, मग मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे आधीच्या केसमध्ये ऑफ आधी सोडवून घ्यायचं, मग डिव्हिजन करायची, मग मल्टिप्लिकेशन करायचं आणि फायनली ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. आता कसं ते वेगवेगळ्या एक्झाम्पल्समधनं आपण इथे बघूया. आता पहिलं एक्झाम्पल, 50 - कर्ली ब्रॅकेट 20 + राऊंड ब्रॅकेट 40 - 10 + 10 राऊंड ब्रॅकेट कंप्लीट, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. या केसमध्ये बघा इथं विन्क्युलम दिला आहे, म्हणजे काय 10 + 10च्या वरती एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली आहे. आपल्या नियमाप्रमाणे काय करायचं, आधी हे विन्क्युलम सॉल्व करून घ्यायचं. मग मी काय केलं बघा, पहिलं आहे तसं एक्झाम्पल लिहिलं आणि विन्क्युलम सॉल्व केला, म्हणजे काय 50 तसंच, मायनस तसंच, कर्ली ब्रॅकेटमध्ये 20 तसेच घेतले, प्लस 40 तसेच लिहिले,
मायनसची साईन तशीच केली आणि 10 + 10 याची काय केली, ॲडिशन केली, म्हणजे काय आली ती 20. मग दुसऱ्या केसमध्ये काय केलं, मी स्मॉल ब्रॅकेट सॉल्व केली, म्हणजे काय राऊंड ब्रॅकेट सॉल्व केली. मग काय आन्सर आलं माझं 50 मायनस कर्ली ब्रॅकेट 20 + 20 म्हणजे 40 - 20 किती आले 20. त्याच्यानंतर मी काय केलं, कर्ली ब्रॅकेट सॉल्व केली. मग 20 + 20 किती आहेत 40. मग सॉल्व करताना मी काय केलं 50 - 40 मग त्याचं आन्सर आलं 10. म्हणजे दिलेल्या नियमांप्रमाणे जर आपण व्यवस्थित त्या ब्रॅकेट सॉल्व करत गेलो तर काय होतं, आन्सर आपलं करेक्ट येतं. इथं मी काय केलं, आधी व्हिन्क्युलम सॉल्व केला, त्याच्यानंतर स्मॉल ब्रॅकेट, त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट आणि मग आन्सर आलं माझं. आता दुसरं एक्झाम्पल, मग अशी आपण ऑफ विषयी बोलत होतो तसं या एक्झाम्पलमध्ये ऑफ दिले, ते सोडवताना काय काय करायला लागेल बघूया. एक्झाम्पल आहे 270 - 25 + 1/5 of 15 + 120 divided by 6 × 4. ह्या केसमध्ये कुठंही ब्रॅकेट नाही आहे बघा, त्यामुळे सॉल्व करताना मी काय केलं, पहिल्यांदा ऑफ जे दिलेलं आहे ना ते सॉल्व केलं, म्हणजे माझं आन्सर काय आलं बघा. 270 - 25 + 3 हे सॉल्व करताना काय केलं, 1/5 of 15 म्हणजे काय माझं आन्सर आलं 3, म्हणून तिथं 3 + 120 divided by 6 × 4 म्हणजे पुढचं मी परत तसंच लिहून घेतलं. आता सॉल्व करताना काय करणार, मी आधी डिव्हिजन करणार, म्हणजे इथं जे डिव्हिजन कुठं आहे 120 divided by 6. आता खाली एक्झाम्पल बघा, 270 - 25 + 3 + 120 divided by 6 ते किती आले 20 × 4. आता हे डिव्हिजन झाल्यानंतर मी काय करून घेणार, मल्टिप्लिकेशन करून घेणार. 270 - 25 + 3 आणि 20 × 4 त्याचं मल्टिप्लिकेशन किती आलं 80. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करणार, मी आधी ॲडिशन करणार आणि मग सबट्रॅक्शन करणार. ॲडिशन कुठल्या कुठल्या नंबरची मी आधी केली, 270 + 3 + 80 याची ॲडिशन किती आली 353 आणि मग मी त्याच्यातनं -25 केले, त्यामुळं माझं आन्सर आलं 328. म्हणजे या केसमध्ये ब्रॅकेट नसताना मी काय केलं, आधी ऑफ, त्याच्यानंतर केली डिव्हिजन, त्याच्यानंतर केलं मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर केलं ॲडिशन आणि सगळ्यात शेवटी काय केलं सबट्रॅक्शन. आता इथं अजून एक एक्झाम्पल दाखवलं आहे बघा. 24 divided by 4 × 7 + 5. आता इथं जसं दिलं आहे ना तसं तसं ओळीने मी सॉल्व करत गेले. म्हणजे काय केलं, आधी डिव्हिजन केली, 24 divided by 4 ती आली 6, मग केलं × 7 + 5, मग मल्टिप्लिकेशन आधी केलं, 6 × 7 ते आले 42 + 5 आणि आन्सर आलं 47. आता इथं अजून एक एक्झाम्पल मी घेतलं आहे. 25 मायनस ब्रॅकेटमध्ये 10 + 5 - 4. मग हे करताना मी काय केलं, राऊंड ब्रॅकेट आधी सोडवून घेतली. मग 10 + 5 आले 15, मग मी सबट्रॅक्शन केलं -4, मग काय आलं 25 - 11 म्हणजे माझं आन्सर आलं 14. आता अजून एक एक्झाम्पल, मगासारखंच आपण घेतलं होतं तसं. याच्यात विन्क्युलम पण आहे, स्मॉल ब्रॅकेट आहे, कर्ली ब्रॅकेट आहे आणि बॉक्स ब्रॅकेटसुद्धा आहे. मगाच्या एक्झाम्पलमध्ये आपल्या बॉक्स ब्रॅकेट नव्हती. हे केसमध्ये मी काय केलं, 3 + 1 हा आधी विन्क्युलम सॉल्व करून घेतला, त्याच्यानंतर स्मॉल ब्रॅकेट सॉल्व करून घेतली 4 - 4, त्याच्यानंतर काय घेतलं कर्ली ब्रॅकेट सॉल्व करून घेतली, त्याच्यानंतर मी काय केलं बॉक्स ब्रॅकेट सॉल्व केली आणि मग सबट्रॅक्शन करून माझं आन्सर आलं. ह्याला काय म्हणतात, तुम्ही ज्या दिलेल्या स्टेप आहेत त्या एक्झॅक्टली फॉलो कराल तरच याचं आन्सर काय येणार करेक्ट येणार. एखादी स्टेप पुढे मागे झाली तर याच्यातलं आन्सर तुम्हाला वेगळं येताना दिसेल. When a number is divided by another number and the remainder is 0, then we can say that the number is divisible by the given number. म्हणजे एखाद्या नंबरला दुसऱ्या नंबरने आपण जेव्हा डिव्हाइड करतो आणि त्याचा रिमाइंडर 0 येतो तेव्हा आपण काय म्हणतो की एखाद्या नंबरला या नंबरनी तो डिव्हिजिबल आहे.
पण काही असे रूल्स बनवलेले आहेत जे तुम्हाला हे कॅल्क्युलेशन न करता सुद्धा ओळखता येतात आणि त्याला म्हणतात डिव्हिजिबिलिटी रूल्स. There are certain rules which help us to determine whether the given number is divisible by another number without actual division. म्हणजे 10ला 2नी डिव्हाइड होतं. आन्सर काय येतं, त्याचं कोशंट येतं 5, आन्सर येतं 0. पण हे डायरेक्ट जर कॅल्क्युलेशन न करता शोधायचं असेल तर असे काही नियम बनवलेले ज्याच्यामुळं ही डिव्हिजिबिलिटी, त्याला म्हणतात डिव्हिजिबिलिटी रूल्स, त्यामुळं आपल्याला खूप सोपं होऊन जातं. आता हे कुठल्या कुठल्या डिव्हिजिबिलिटी आहेत टेस्ट ते आपण बघूया. पहिली आहे डिव्हिजिबिलिटी बाय 2. इफ द लास्ट डिजिट, ज्याला आपण युनिट प्लेस म्हणतो, ऑफ अ नंबर इज 0, 2, 4, 6, 8, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. एखादा नंबर असेल त्याच्या युनिट प्लेसला म्हणजे लास्ट डिजिटला 0, 2, 4, 6, 8 असे डिजिट्स असतील तर तो नंबर 2नी डिव्हिजिबल आहे असं म्हणतात. हिअर द लास्ट डिजिट्स युनिट प्लेट्स आर 0, 2, 4, 6, 8. देअरफॉर these numbers are divisible by 2. इथे काही नंबर दिलेत बघा मुद्दाम, 50, 32, 74, 86 आणि 18. या सगळ्यांचे युनिट प्लेस म्हणजे लास्ट डिजिट बघितले तर हे 0, 2, 4, 6, 8 असे आहेत. त्यामुळे त्यांना दे आर डिव्हिजिबल बाय 2 असं म्हणायचं. आता 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे बघूया. द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे एखादा नंबर तुम्हाला दिलेला असेल तर जेवढे डिजिट आहेत त्या सगळ्याची सम करायची आणि ती जर 3च्या टेबलमध्ये आली तर ती 3नी डिव्हाइड होतो असं समजतात. एक एक्झाम्पल मी इथं घेतलं आहे बघा. पहिला नंबर आहे 4, 5, 3, 6, 2, 1. आता ह्या नंबरमध्ये जेवढे डिजिट्स आहेत त्या सगळ्याची मी सम केली. 4 + 5 + 3 + 6 + 2 आणि +1 या सगळ्याची सम किती आली 21. आणि 21 हे 3च्या टेबलमध्ये आहेत म्हणून हा नंबर 3नी डिव्हिजिबल आहे असं आपण म्हणतो. आता 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय बरं. इफ द नंबर फॉर्म बाय द लास्ट 2 डिजिट इज डिव्हिजिबल बाय 4, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे एखादा दिलेला नंबर असेल तर त्याचे शेवटचे 2 डिजिट आहेत त्याला जर 4नी डिव्हाइड केलं आणि रिमाइंडर 0 राहिला तर 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे असं म्हणतात किंवा तो नंबर 4नी डिव्हिजिबल होतो असंही म्हणतात. आता इथं एक्झाम्पल घेतले 6584. याचे शेवटचे लास्ट 2 डिजिट किती आहेत 84. त्यांना जेव्हा मी 4नी डिव्हाइड करते तेव्हा आन्सर किती येतं कोशंट 21 येतो आणि रिमाइंडर येतो 0. म्हणजे 84ला 4नी डिव्हाइड होतं म्हणून ह्याला दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 म्हणून या नंबरला 4नी भाग जातो असं आपण म्हणतो. आता 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय. इफ द डिजिट इज one's place is 0 and 5, then the number is divisible by 5. दिलेल्या नंबरच्या वन्स प्लेसला किंवा युनिट प्लेसला 0 किंवा 5 यापैकी कोणताही नंबर असेल तर तो नंबर 5ने डिव्हिजिबल होतो. इथं मुद्दाम मी 2 एक्झाम्पल घेतले 20485 आणि 89740. आता ह्या दोन्हीही नंबरच्या युनिट प्लेस जर बघितलं तर पहिल्यामध्ये काय आहे 5 आहे आणि दुसऱ्या नंबरमध्ये 0 आहे. म्हणजे काय होतं ह्या दोन्ही नंबरला 5नी डिवाइड करू शकतो म्हणून both these numbers are divisible by 5. आता 6ची काय आहे बरं. इफ द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय बोथ 2 and 3 म्हणजे एखाद्या नंबरला 2 आणि 3 या दोन्हीही टेस्ट लागल्या तर ते 6नी डिव्हिजिबल आहे असं म्हणतात. आता काय आहे ते बघूया. इथे एक एक्झाम्पल घेतलंय 654. यामध्ये काय बघा लास्ट डिजिट 4 आहे म्हणजे काय हा नंबर 2नी डिव्हिजिबल आहे आणि या तिन्हीही नंबरमधल्या डिजिट्सची मी जेव्हा ॲडिशन करते 6 + 5 + 4 ही येते किती ॲडिशन 50 म्हणजे हे काय 3नी पण त्याला भाग जातो. म्हणजे जेव्हा 2 आणि 3 ह्या दोन्हीही डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागतात तेव्हा असं म्हटलं जातं की तो नंबर 6नी पण डिव्हाइड होतो.
आता डिव्हिजिबिलिटी बाय 8. इफ द नंबर फॉर्म बाय द लास्ट 3 डिजिट, एखाद्या नंबरच्या शेवटच्या 3 डिजिटना 8नी डिव्हाइड होत असतील तर तो नंबर 8नी डिव्हिजिबल आहे असं म्हणतात. म्हणजे कसं ते आता बघूया. इथे एक एक्झाम्पल दिलंय 21512. याचे लास्ट 3 डिजिट काय आले? 512. आता याला जेव्हा 8नी डिव्हाइड करतो तेव्हा त्याचा कोशंट येतो 64 आणि रिमाइंडर राहतो 0. म्हणून 512 इज डिव्हिजिबल बाय 8. त्याला 8नी भाग जातो म्हणून ह्या नंबरला 8ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागते असं म्हणतात. आता 9. इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. म्हणजे 3 सारखेच ह्याची पण ही टेस्ट आहे. म्हणजे काय? जेव्हा दिलेल्या नंबरच्या सगळ्या डिजिटची तुम्ही सम करता आणि त्याला 9नी डिव्हाइड होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? तो नंबर 9नी डिव्हिजिबल आहे. आता इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे 4536. मी काय केलं? आधी या सगळ्या डिजिटची सम केली. 4 + 5 + 3 + 6 आणि ती किती आली? 18. 9च्या टेबलमध्ये 18 येतात का? येतात. म्हणून हा नंबर 9नी डिव्हिजिबल आहे. आता डिव्हिजिबिलिटी बाय 10. इफ द डिजिट in one place is 0 then the number is divisible by 10. म्हणजे दिलेला कुठलाही नंबर असेल त्याचं लास्ट डिजिट किंवा युनिट प्लेसला जर 0 असेल तर त्याला तो 10नी डिव्हाइड होतं. या नंबरमध्ये काय 9740 इथे एक एक्झाम्पल घेतले. त्याच्या वन्स प्लेसला किंवा युनिट प्लेसला किती आहे? 0 आहे. म्हणून तो 10नी डिव्हिजिबल आहे. आता ही 11ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे ही थोडीशी वेगळी आहे. If the difference between the sum of the digits in odd places as counted from left, the sum of digits in even places is 0 or 11, then the number is divisible by 11. म्हणजे जेव्हा एखाद्या नंबरला आपण ऑड प्लेसेस बघतो आणि ते काउंटिंग लेफ्ट साईड नंबरच्या लेफ्ट साईडनी करतो तेव्हा त्या ऑड प्लेसेसची सम आणि इव्हन प्लेसेसची सम ह्या दोन्हीतला डिफरन्स 0 किंवा 11 यापैकी एक येत असेल तर तो नंबर 11नी डिव्हिजिबल आहे असं म्हणतात. आता ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे ते अंडरस्टँड करायला सोपं जाईल. इथे नंबर घेतला आहे 1364. ॲडिंग डिजिट्स इन ऑड प्लेसेस. ऑड प्लेसेस लेफ्ट साईडनी बघा कुठल्या आहेत? 1 आणि 6. ह्या दोन्हीची सम किती आली? 7. आता ॲडिंग डिजिट्स इन इव्हन प्लेसेस म्हणजे कुठली आली? 3 आणि 4. ह्याची सम किती आली? 7. आता काय करायचं आहे? ह्या दोन्ही ऑड प्लेसेस आणि इव्हन प्लेसेसची जी ॲडिशन केलेली आहे त्याच्यातला डिफरन्स किती येतोय बघायचा. या दोन्हीतला डिफरन्स येतोय 7 - 7 म्हणजे 0. म्हणून हा नंबर 11नी डिव्हिजिबल आहे असं म्हणतात. हा झाला एक एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. 41712. यात मी काय केलं? ऑड प्लेसेसची ॲडिशन केली. त्याच्यामध्ये 4 + 7 आणि +2 त्याची आली 13 आणि इव्हन प्लेसेस 1 + 1 त्याची सम आली 2. आता या दोन्हीतला डिफरन्स किती येतोय बघूया. 13 - 2 = 11. म्हणजे काय? आपले डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? ह्या दोन्हीची सम आयदर 0 किंवा 11 असेल तर हा नंबर 11नी डिव्हिजिबल आहे असे म्हणतात. आता इथं सम किती आली? दोन्हीची डिफरन्स किती आला? 11 आला. म्हणून हा नंबर 11नी डिव्हिजिबल आहे असं म्हणायचं. आता 12ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. इफ द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय बोथ 3 and 4 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 12. जशी आपण 6ची बघितली ती 2 आणि 3 दोन्हीच्याही डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागल्या पाहिजेत तसं इथं 3 आणि 4 ह्या दोन्हीच्याही डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागल्या तर 12ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे असं म्हणायचं. म्हणजे काय? एक एक्झाम्पलने बघूया. 4356. आता इथं काय मी केलं? ह्या सगळ्याची सम केली पहिल्यांदा. आधी 3नी डिव्हिजिबल आहे का बघितलं. 4 + 3 + 5 + 6 आणि याची सम किती आली? 18. म्हणजे 3च्या टेबलमध्ये 18 येते म्हणजे याला 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागली. आता 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय? लास्ट 2 डिजिट 4च्या टेबलमध्ये आहेत का बघायचे. ह्याचे लास्ट 2 डिजिट किती आहेत? 56. मग त्याला 4ने डिव्हाइड केल्यानंतर कोशंट आला 14 आणि रिमाइंडर आला 0. म्हणजे काय? 3नी पण डिव्हाइड झाला हा नंबर आणि 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट पण लागली. म्हणून
ह्या दोन्हीची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागली तर 12ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागली असं म्हणायचं. आता ही सेम तशीच 15. मगाशी बघितलं 3 आणि 4. आता बघायचं 3 आणि 5 या दोन्हीनीही डिव्हाइड झालं तर 15नी डिव्हाइड होतोय असं म्हणायचं नंबर. एक्झाम्पल बघा 2, 2, 3, 9, 5. पहिल्यांदा मी 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघताना काय केलं, ह्या सगळ्या डिजिट्सची काय केली, सम केली. ती आली 21. म्हणजे 3नी डिव्हिजिबल आहे. आता 5ने डिव्हिजिबल आहे कसं शोधायचं, आयदर युनिट प्लेसला 0 किंवा 5 असायला पाहिजे. आता या नंबरमध्ये 5 ऑलरेडी आहे म्हणजे ह्याला 5ने पण डिव्हिजिबल आहे नंबर, म्हणून हा दिलेला नंबर हा 3 आणि 5 या दोन्हीही नंबरने डिव्हिजिबल आहे, म्हणून तो 15ने सुद्धा डिव्हिजिबल आहे. 18ची सेम तशीच 2 आणि 9 ह्या दोन्हीची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागली तर 18ची पण लागली असं म्हणायचं. परत मी काय केलं, 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय, नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 आहे का बघितलं तर ह्या नंबरमध्ये 6 आहे म्हणजे काय झालं, 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागली. आणि दिलेल्या डिजिटची सम केली, ती आली 27. 9च्या टेबलमध्ये 27 आहेत म्हणून त्याला 9ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट पण लागली. म्हणजे 2 आणि 9 या दोन्हीही डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागल्यामुळे हा नंबर 18नी सुद्धा डिव्हिजिबल आहे असं म्हणतात. आता 25. इफ द नंबर फॉर्म बाय द लास्ट 2 डिजिट इज डिव्हिजिबल बाय 25 or last 2 digits are zeros, then the number is divisible by 25. म्हणजे एखाद्या नंबरला 25ने डिव्हिजिबल आहे की नाही कसं ओळखायचं, आयदर त्याचे लास्ट 2 डिजिट आहेत ते 25च्या टेबलमध्ये तरी असले पाहिजेत किंवा लास्ट 2 डिजिट हे 2 झिरो असले पाहिजे. आता इथे एक नंबर दिला आहे बघा 208450. या केसमध्ये काय झालं, द नंबर फॉर्म बाय लास्ट 2 डिजिट इज 50. शेवटचे 2 डिजिट मिळून काय नंबर झाला 50. तो 25च्या टेबलमध्ये आहे म्हणून हा नंबर 25ने डिव्हिजिबल आहे. आता ह्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत ह्या लर्नच करायच्या आहेत बरं का, कुठल्याही परिस्थितीत त्या लर्न केल्याच पाहिजेत, कारण जसे जसे मोठे नंबर येईल तसं फॅक्टरायझेशनमध्ये आपल्याला ह्या डिव्हिजिबिलिटी टेस्टची खूप मदत होते. आता पुढचा पॉईंट बघूया, पॉवर ऑफ नंबर्स. कन्सिडर अ नंबर बीइंग मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ. समजा एखाद्या नंबरने त्याच नंबरला आपण पुन्हा पुन्हा मल्टिप्लाय केलं. इथे एक एक्झाम्पल दिले बघा 5 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 5. वी कॅन राईट देम इन शॉर्ट हँड ॲज 5 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 5 म्हणजे 5 रेज टू 4. म्हणजे 5 तसाच लिहिला आणि तो किती टाइम्स आला ते त्याच्या डोक्यावरती लिहिलं राईट साईडला. हे वाचताना कसं वाचतात, 5 टू द पॉवर 4 किंवा 5 रेज टू 4 असं दोन्ही पद्धतीने हे वाचतात. इथं काय झालं, 5 हा झाला बेस आणि 4 हा त्याचा इंडेक्स. म्हणजे काय, वरती जो नंबर दिलेला असतो तो खालचा जो बेस दिलेला आहे तो किती वेळा त्या बेसला मल्टिप्लाय केले ते वरती दिलेलं असतं, त्याला म्हणायचं इंडेक्स. Such a notation of representation of a number is called power form or power notation or the index form. याला काय काय म्हटलं जातं, पॉवर फॉर्म म्हटलं जातो, पॉवर नोटेशन म्हटलं जातं किंवा इंडेक्स फॉर्म असं सुद्धा म्हटलं जातं. आता 2 गोष्टी खाली दिलेल्या आहेत. 10 मल्टिप्लाय 10 म्हणजे 10नी 10ला किती वेळा मल्टिप्लाय केले, 2 टाइम्स म्हणजे 10 रेज टू 2 किंवा त्याला 10 स्क्वेअर्ड असं पण म्हणतात. आणि हे जर मी 3 वेळा केलं तर त्याला 10 क्यूब्ड असं म्हणतात. आता इंडेक्स फॉर्म आणि स्टँडर्ड फॉर्म. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन किती वेळेला आहे ते काय लिहितात, इंडेक्स लिहायचा त्याचा, म्हणजे काय पॉवर लिहायची त्याची किती आहे. एक एक्झाम्पल बघूया. इथं 4नी 4ला मी 5 टाइम्स मल्टिप्लाय केले म्हणून त्याचा इंडेक्स फॉर्म लिहिताना काय लिहिणार, बेस काय राहिला माझा 4 आणि इंडेक्स म्हणजे किती वेळा मल्टिप्लाय केले, 5 टाइम्स केले म्हणजे 4 रेज टू 5. याला म्हणायचं इंडेक्स फॉर्म. कधी कधी काय दिलेलं असतं, हा एक एक्सपांडेड फॉर्म दिलेला असतो आणि त्याचा इंडेक्स फॉर्म लिहायचा असतो. कधी कधी इंडेक्स फॉर्म दिलेला असतो आणि त्याचा एक्सपांडेड फॉर्म लिहायचा असतो. म्हणजे काय, खाली तेच एक्झाम्पल मी परत घेतले, 4 रेज टू 5 असं दिलं असेल तर त्याचा एक्सपांडेड फॉर्म काय येणार, 4नी 4ला 5 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. आता
वेगवेगळे नंबर्सचे टाईप आहेत बरं का, त्यातले काही आपल्याला झाले त्याचं थोडंसं आपण रिवाईज करूया. कुठले कुठले नंबर? इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर, कंपोजिट नंबर, ट्विन प्राईम नंबर आणि कोप्राईम नंबर. एवढे टाईप आहेत नंबर्सचे. आता हे नंबरचे टाईप्स आहेत ते जरा डिटेलमध्ये बघूया. इव्हन नंबर म्हणजे काय? एनी नंबर दॅट कॅन बी डिवायडेड बाय 2 विदाउट लिव्हिंग अ रिमाइंडर. असे नंबर ज्याला 2ने डिवाइड केलं तर त्याचा रिमाइंडर 0 येतो. म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर काय, तर 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट त्याला लागते. म्हणजे काय, त्याच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे असायला पाहिजे. ऑड नंबर्स म्हणजे काय? एनी नंबर दॅट कॅन नॉट बी डिवायडेड बाय 2 विदाउट लिव्हिंग अ रिमाइंडर. म्हणजे कुठलाही रिमाइंडर न राहता ते 2ने डिवाइड होत नाहीत, त्यांना काय म्हणतात? ऑड नंबर्स. म्हणजे ज्याला आपण 1, 3, 5, 7, 9 असं म्हणू शकतो. प्राईम नंबर्स. अ होल नंबर ग्रेटर दॅन 1 विच कॅन बी डिवायडेड बाय 1 ऑर बाय इटसेल्फ. असा होल नंबर जो 1पेक्षा मोठा आहे आणि तो आयदर 1ने डिवाइड होतो किंवा त्याच नंबरने डिवाइड होतो, त्याला काय म्हणतात? प्राईम नंबर म्हणतात. आता इथं काही 1 to 100 मधले प्राईम नंबर मी दिले. हे जवळपास 25 आहेत. कुठले कुठले ते आपण बघूया. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. हे कधी कधी लिहायला सुद्धा येतात बरं का. 1 to 100 मधले प्राईम नंबर्स लिहा. आता कंपोजिट नंबर. अ होल नंबर दॅट इज ग्रेटर दॅन 1 अँड हॅज मोर दॅन 2 फॅक्टर्स. असा होल नंबर जो 1पेक्षा मोठा आहे आणि 2पेक्षा ज्याचे जास्त फॅक्टर्स आहेत, त्यांना काय म्हणतात? कंपोजिट नंबर. इथं काही कंपोजिट नंबर दिले, त्याच्यापैकी एक्झाम्पल आपण 6चे घेऊया. 6चे फॅक्टर्स कुठले येणार? 1, 2, 3 आणि 6. म्हणजे काय? 6ला मोर दॅन 2 फॅक्टर्स आहेत म्हणून तो काय आहे? कंपोजिट नंबर आहे. आता ट्विन प्राईम नंबर. ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय? जे प्राईम नंबर पण असतात पण त्यातल्या दोन्हीतला 2 प्राईम नंबर मला डिफरन्स हा नेहमी काय असतो? 2चा असतो. इथे काही एक्झाम्पल दाखवलेत बघा. पेअर्स 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73 आणि 101 अँड 103 अशा जोड्या आहेत ज्याच्यातला डिफरन्स कितीचा आहे? 2चा. आणि हे सगळे काय आहेत? प्राईम नंबर आहेत म्हणून त्यांना काय म्हणतात? ट्विन प्राईम नंबर. आता को प्राईम नंबर म्हणजे काय? पेअर्स ऑफ प्राईम नंबर्स विच डू नॉट हॅव एनी अदर कॉमन फॅक्टर एक्सेप्ट 1. म्हणजे असे पेअर आहेत प्राईम नंबर्सच्या ज्यांच्यातला कॉमन फॅक्टर हा काय आहे? फक्त 1. एक एक्झाम्पल दाखवले 7 आणि 11चं. 7चे फॅक्टर आहेत 1 आणि 7 आणि 11चे आहेत 1 आणि 11. म्हणजे काय? 7 आणि 11 ह्यातला कॉमन फॅक्टर काय आहे? फक्त 1 आहे म्हणून यांना काय म्हणतात? को प्राईम नंबर्स. आता फॅक्टर्स ऑफ अ नंबर्स. फॅक्टर्स आर नंबर्स दॅट वी कॅन मल्टिप्लाय टुगेदर टू गेट अनदर नंबर. फॅक्टर्स म्हणजे काय? असे 2 नंबर ज्यांना मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला अजून एक नंबर मिळतो. एक एक्झाम्पल 10चं घेऊया. 10ला कशाने मल्टिप्लाय होतं? 10 मल्टिप्लाय 1 केलं तरी सुद्धा 10 येतं आणि 2 मल्टिप्लाय 5 केलं तरी सुद्धा काय येतं? 10 येतं. मग 10चे फॅक्टर्स कुठले आहेत? 1, 2, 5 आणि 10. आता काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत बरं का. त्याच्यामध्ये नंबर 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. 1 हा प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिटही नाही आहे. 2 हा असा नंबर आहे जो एकच इव्हन नंबर असा आहे, तो जो प्राईम आहे. एव्हरी नॉन झिरो नंबर इज फॅक्टर ऑफ इटसेल्फ. म्हणजे नॉन झिरो नंबर कुठला आहे? तो प्रत्येक नंबरचा काय असतो? फॅक्टर हा असतोच. 1 इज अ फॅक्टर ऑफ ऑल नॅचरल नंबर्स. सगळ्या नॅचरल नंबरला 1 हा फॅक्टर असतोच. द फॅक्टर ऑफ अ नंबर आर स्मॉलर ऑर इक्वल टू द नंबर. हे जे फॅक्टर्स असतात ते आयदर लहान तरी असतात किंवा त्याला इक्वल तरी असतात. म्हणजे एक 6चे एक्झाम्पल घेऊया. 6चे फॅक्टर काय आले? 1, 2, 3 आणि 6.
म्हणजे 6 हा काय झाला त्यातला इक्वल नंबर आणि बाकी सगळे नंबर काय आहेत लहान आहेत. द फॅक्टर्स ऑफ अ नंबर इज फायनाईट आणि हे फॅक्टर्स काय आहेत लिमिटेड असतात. 1 इज को प्राईम विथ एनी अदर नंबर. 1 हा काय आहे को प्राईम आहे कुठल्याही नंबरचा. म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं तर 15, 19. दुसरं आहे 2 सक्सेसिव्ह नंबर्स म्हणजे लगेच लागोपाठ येणारे नंबर आहेत हे नेहमी को प्राईम असतात. म्हणजे 4 आणि 5चं एक्झाम्पल घेतलं तर काय होईल त्याचे फॅक्टर्स 1, 4 आणि 1, 5 म्हणजे कॉमन काय आला फक्त 1 म्हणून ते को प्राईम असतात. 2 प्राईम नंबर्स आर ऑलवेज को प्राईम. 2 प्राईम नंबरचं तसंच आहे. प्राईम नंबर काय त्याचं फॅक्टर म्हणजे 1 आणि द नंबर इटसेल्फ म्हणजे कॉमन फॅक्टर कुठला आला 1. जसं 2, 3 आणि 5, 7 यांचा विचार केला तर यातला कॉमन फॅक्टर 1 आला. इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 को-प्राईम नंबर्स देन इट इज डिव्हिजिबल बाय दर प्रॉडक्ट ऑल्सो. आता म्हणजे काय त्याचं एक एक्झाम्पल बघूया. एक 384 हा नंबर मी घेतला. लास्ट डिजिट 4 आहे म्हणजे 2नी डिव्हिजिबल आहे. या तिन्ही डिजिटची मी सम केली ती आली 15 म्हणजे हा नंबर 3नी सुद्धा डिव्हिजिबल आहे. म्हणजे याचा अर्थ काय की 2 नंबरनी जर हा नंबर डिव्हिजिबल असेल तर त्या 2 डिव्हिजिबल नंबरच्या मल्टिप्लिकेशननी सुद्धा हा नंबर डिव्हिजिबल आहे. म्हणजे काय 384चा जर विचार केला तर तो 2नी आणि 3नी दोन्हीनीही डिव्हिजिबल आहे म्हणून तो काय आहे 6नी सुद्धा डिव्हिजिबल आहे. If a number is divisible by another number, then the divisible by each of the factors of the number. म्हणजे 24चं एक एक्झाम्पल घेऊया. 12नी तो डिव्हिजिबल आहे. मग 12चे फॅक्टर कुठले आले 1, 2, 3, 4, 6 आणि 12. म्हणून 24 इज डिव्हिजिबल बाय ईच ऑफ द फॅक्टर म्हणजे 24ला पण काय होणार या सगळ्या नंबरनी डिव्हाइड होणार. If 2 given numbers are divisible by a number, then their sum is also divisible by that number only. म्हणजे काय 22 आणि 132चं एक एक्झाम्पल घेऊया. या दोन्हीही नंबरला 11नी डिव्हिजिबल आहे. मग आता मी काय केलं हे दिलेले जे नंबर आहेत 22 आणि 132 याची काय केली ॲडिशन केली. मग आलं 154. मग हा पण 11नी डिव्हिजिबल आहे का बघूया. ह्याच्या ऑड प्लेसेसचा विचार केला तर 1 आणि 4 म्हणजे 5 आले. इवन प्लेसचा विचार केला तर 5 आले आणि ह्या दोन्हीला डिफरन्स किती आहे 0. म्हणजे हा 154 हा नंबरसुद्धा काय आहे 11नी डिव्हिजिबल आहे. If 2 given numbers are divisible by a number, then their difference is also divisible by the number. म्हणजे 2 नंबर दिलेत आणि त्याला एका नंबरची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागत असेल आणि ह्या दिलेल्या नंबरची जर सबट्रॅक्शन केली त्याला सुद्धा काय होतं तो त्याच नंबरने डिव्हिजिबल होतो. म्हणजे काय बघूया. इथं 345 आणि 720 2 नंबर दिले. आता 345 लास्ट डिजिट 5 आहे म्हणजे 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. 720मध्ये 0 लास्ट डिजिट आहे म्हणजे 5ने डिव्हिजिबल आहे. आता मी काय केलं हे दोन्ही जे दिलेले नंबर आहेत त्यांची केली सबट्रॅक्शन. 3 आली 375 याचा पण लास्ट डिजिट काय आहे 5 आहे त्यामुळे ह्याला पण 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागणार. इथं आपला हा चॅप्टर संपतो. ह्या चॅप्टरमध्ये हा सगळा अख्खाच्या अख्खा तुम्हाला लर्न करायचा आहे बरं का. म्हणजे ज्याच्यामध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट असतील त्याच्यानंतर काही लक्षात ठेवायच्या गोष्टी दिलेल्या असतील टाईप्स ऑफ नंबर्स असतील हे पुन्हा 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 आपल्याला येत राहणार आहे. त्यामुळं हा अख्खा दिलेला पार्ट आहे हा तुम्हाला काय करायचा आहे लर्न करायचा आहे. आणि बोर्ड मार्क्सचे रूल आहेत ते सुद्धा आपल्याला लर्न करायचे आहेत कारण मोठे मोठे एक्झाम्पल्स सॉल्व करायला येतात 3-3, 4-4 मार्काला. तेव्हा हे जर रूल माहिती असतील तर आपला ॲन्सर कधीच चुकणार नाही. इथं आपला हा प्लेइंग विथ नंबर्सचा पार्ट 1 संपला. थँक्यू.